हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण घेऊन आलो आहोत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स या लेसनचं थर्ड लेक्चर. फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये आपण पिरियडिक क्लासिफिकेशनचे पहिले 3 क्लासिफिकेशन बघितले. फर्स्ट होतं डोबेरायनर ट्राइड्स, सेकंड होतं न्यूलँड्स ऑक्टेव्स आणि थर्ड होतं मेंडेलियस पिरियडिक टेबल. हे तिन्ही पण जे क्लासिफिकेशन होते ते एकाच प्रॉपर्टीवरती बेस होते. ती प्रॉपर्टी होती ऑटोमिक मास. सगळ्यांनी ऑटोमिक मास इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले एलिमेंट्स आणि त्यानुसार क्लासिफाय केले. डोबेरायनरने 3-3चे ग्रुप केले की ज्याला ट्रायड म्हणतात. न्यूलँडने 8च्या प्रॉपर्टीज फर्स्ट सिमिलर सांगितल्या. तर मेंडेलिव्हने त्याच्या प्रॉपर्टीजचा स्टडी केला हायड्राइड आणि ऑक्साईड बरोबर आणि त्यानुसार त्याचं टेबल बनवलं. बट प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी ड्रॉबॅक होते. लास्ट लेक्चरमध्ये आपण लास्ट पॉईंटला मेंडेलिव्हज डिमेरिट्स पण बघितले होते. मग आता जेव्हा मेंडेलिव्हज पर्यंत होतं म्हणजे डोबेरायनर असेल, न्यूलँड, मेंडेलिव्ह, तोपर्यंत ऑटोमिक मासच होतं. ओके, ॲटमच्या इंटेरियरमध्ये काय होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. बट नंतर डिस्कवरी जशा स्टार्ट झाल्या तसं इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली. ओके, आणि त्याच्यानंतर नवीन कॉन्सेप्ट आली ती म्हणजे काय होती, ऑटोमिक नंबर. बघा, मेंडेलिव्ह पर्यंत ॲटमच्या आतमध्ये काय आहे डिस्कवर झालेलं नव्हतं. जेव्हा मेंडेलिव्हच्या नंतर इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली तेव्हा ॲटमच्या आतमध्ये पण इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत हे नंतर शोध लागला. आणि त्याच्यानंतर जी कॉन्सेप्ट नवीन जन्माला आली ती होती ऑटोमिक नंबर. म्हणजे ऑटोमिक नंबर आणि आधीचे जे क्लासिफिकेशन होतं याचं काहीही रिलेशन नव्हतं. ते सगळी क्लासिफिकेशन ऑटोमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी वापरली होती. ऑटोमिक मास या फंडामेंटल प्रॉपर्टीवरती बेस्ड होती. कोणाकोणाचे? डोबेरायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह. बट नंतर हेनरी मोसली नावाचा जो सायंटिस्ट आला त्यानं डिफरंट एक्सपेरिमेंट केले युजिंग कॅथोड रे ट्यूब. आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये असं सापडलं की ऑटोमिक नंबर म्हणजे काय असतंय, नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द ॲटम. एखाद्या ॲटम मध्ये किती प्रोटॉन्स आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला त्याचा ऑटोमिक नंबर म्हणतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कार्बन घेतलं तर कार्बनमध्ये 6 इलेक्ट्रॉन आणि 6 प्रोटॉन्स आहेत. सो त्याचा ऑटोमिक नंबर आला 6. हायड्रोजनचा येतो 1, लिथियमचा आहे 3, ऑक्सिजनचा आहे 8. हे कशावरून ठरवलं की त्याच्यात प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे त्याला एक्सपेरिमेंटवरून समजलं. हे एक्सपेरिमेंट कॅथोड रे ट्यूबचा यूज करून गेलेले. तुम्हाला जर एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च मारू शकता की मोस्टलीनं हे एक्सपेरिमेंट कसे केलेले आहेत. ओके, आता बघा परत एकदा रिवाइज करूया की ऑटोमिक मास टू ऑटोमिक नंबर कसं आलं. पहिले 3 क्लासिफिकेशन होते हे ऑटोमिक मासवरती बेस्ड होते आणि लास्ट जे क्लासिफिकेशन आहे ते ऑटोमिक नंबरवरती बेस्ड आहे. बघा, मेंडेलियस पिरियडिक लॉ काय होता, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऑटोमिक मासेस. तर मॉडर्न पिरियडिक लॉ बघा काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic functions of their atomic numbers. Properties of elements are periodic functions of their atomic numbers. म्हणजे ऑटोमिक नंबर्स ते काय आहेत, पिरियडिक फंक्शन्स आहेत. म्हणजे मेंडेलिव्हनं सांगितलेलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स जे आहेत त्या एका सर्टन इंटरवल नंतर रिपीट होत आहेत. बट तो इंटरवल कोणाचा होता, ऑटोमिक मासचा. अकॉर्डिंग टू मेंडेलिव्ह द फंडामेंटल प्रॉपर्टी टू क्लासिफाय द एलिमेंट्स वॉज ऑटोमिक मास. बट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑटोमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी नाही आहे तर ऑटोमिक नंबर आहे. हे हेनरी मोसली या सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं.
आणि जेव्हा ऑटोमिक मास हा ऑटोमिक नंबरने रिप्लेस केला गेला तेव्हा मेंडेलिव्हचे जे ड्रॉबॅक्स होते ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होत गेले, लक्षात येते का तुम्हाला? आपण आता ते बघणार आहोत डिटेलमध्ये, बट स्टार्ट लक्षात ठेवा. मॉडर्न पिरियडिक लॉ जो आहे तो हा आहे, काय बघा, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऑटोमिक नंबर्स. तुम्ही जर बघितलं तर मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ आणि मॉडर्न पिरियडिक लॉ सेमच आहे. फक्त मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ मध्ये काय आहे, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऑटोमिक मासेस. इथं ऑटोमिक मासला फक्त ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलेलं आहे. सगळ्यांना कळाला मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे? मग आता पेज नंबर 20 वरती मॉडर्न पिरियडिक लॉशी जे रिलेटेड दिलेलं आहे ते रीड करा आणि मॉडर्न पिरियडिक लॉ आहे हा पाठच करा. ओके, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर द पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऑटोमिक नंबर्स. कारण मेंडेलिव्ह पर्यंत म्हणजे त्याच्या आधीच्या सायंटिस्टना फक्त ऑटोमिक मास बद्दल माहित होतं, त्यांना ॲटमच्या आत काय होतं ते माहीतच नव्हतं. नंतर इलेक्ट्रॉनचा शोध लागला, नंतर ऑटोमिक नंबर ही कॉन्सेप्ट आली की जी हेनरी मोसली या सायंटिस्टने प्रूव्ह केलं की ऑटोमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा काय आहेत इलेक्ट्रॉन. त्याने कॅथोड रे ट्यूबने एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावरून हे फायनल झालं. लक्षात येतंय? हा ऑटोमिक नंबर एकदा कळालं की हेनरी मोसलीनं सांगितलं की इलेमेंट्सला क्लासिफाय करण्यासाठी जी फंडामेंटल प्रॉपर्टी डोबेरायनर असू दे, न्यूलँड असू दे किंवा मेंडेलिव्ह यांनी ऑटोमिक मास यूज केलेली, तर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आता ऑटोमिक मास नसून ती आता ऑटोमिक नंबर आहे. सो मॉडर्न पिरियडिक टेबल हे ऑटोमिक नंबरवरती बेस्ड आहे. तर याच्या आधीचे जे क्लासिफिकेशन होते मग ते डोबेरायनर ट्रायड असू दे, न्यूलँड्स ऑक्टेव्स असू दे किंवा मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल ते ऑटोमिक मासवरती बेस्ड होते. हा मेन डिफरन्स लक्षात घ्या की आधीचे क्लासिफिकेशन ऑटोमिक मास, तर आता इथून पुढचं जे लास्ट क्लासिफिकेशन बघणार आहे मॉडर्न पिरियडिक टेबल ते फक्त ऑटोमिक नंबरवरती बेस्ड आहे. हे हेनरी मोसलीने एक्सपेरिमेंटली कॅथोड रे ट्यूबचा यूज करून प्रूव्ह केलेलं होतं. मग याच्यावरतीच हा लॉ बेस्ड आहे. सो पेज नंबर 20 वरचं रीड करा ते आणि हा लॉ पाठ करा. मग आपण पुढे बघूया की ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केल्यानंतर मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल हे ऑटोमिक पिरियडिक टेबलमध्ये कन्वर्ट झालं आणि मग मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय ड्रॉबॅक्स जे होते मेंडेलिव्हचे ते कसे रिमूव्ह झाले हे आपण डिटेलमध्ये बघूयात आणि मग मॉडर्न पिरियडिक टेबलच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा स्टडी करूयात. आता आपण बघितलं की मॉडर्न पिरियडिक लॉ काय आहे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऑटोमिक नंबर. कारण आधीच्या सायंटिस्टना फक्त ऑटोमिक मासच माहीत होतं. नंतर ऑटोमिक नंबरची जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हा हेनरी मोसली या सायंटिस्टनी भरपूर एक्सपेरिमेंट्स केले आणि त्यातल्या एक्सपेरिमेंटवरून त्यानं डिसाईड केलं की एलिमेंट्सना क्लासिफाय करण्यासाठी जी फंडामेंटल जी बेसिक प्रॉपर्टी आहे की ज्याच्यावरती आपण हे क्लासिफिकेशन करणार आहे ती ऑटोमिक मास नाही आहे तर ती ऑटोमिक नंबर आहे. आणि त्यांना ऑटोमिक नंबरनुसार क्लासिफिकेशन करण्यासाठी जो लॉ सांगितला त्यालाच मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणतात. तो लॉ काय होता परत एकदा बघा. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ऑटोमिक नंबर्स. हा मॉडर्न पिरियडिक लॉ वरती जे बेस्ट टेबल आहे त्यालाच मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतात. द अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स according to their increasing order of atomic numbers is called modern periodic table. The arrangement of elements with their atomic numbers is very useful to predict the properties of elements very accurately. म्हणजे more accurately म्हणू शकतो आपण. एलिमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीने स्टडी करता आल्या जेव्हा त्या कशावरती स्टडी केल्या, ऑटोमिक मास नाही तर कशावरती, ऑटोमिक नंबर. बघा ऑटोमिक नंबरनुसार जी अरेंजमेंट होती इन्क्रीजिंग ऑर्डर ऑटोमिक नंबर जे क्लासिफिकेशन केलं गेलं त्या क्लासिफिकेशनलाच नाव काय दिलं, मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमुळे इलेमेंटच्या ज्या प्रॉपर्टीज होत्या त्या अजून चांगल्या पद्धतीने मोर ॲक्युरेटली स्टडी करता आल्या. मग हा जो मॉडर्न पिरियडिक टेबलचा फॉर्म आहे त्याला आपण हे पण म्हणतो की लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. याला आपण काय म्हणतो, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आता लक्ष द्या
मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचे डीमेरिट्स आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघितलेले होते. ते डीमेरिट्स किती होते? टोटल 4. तर त्यातले जे डीमेरिट्स आहेत ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले. डीमेरिट्स आहेत ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले कधी? जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. म्हणजे क्लासिफिकेशन ऑटोमिक मासवरती बेस्ड होतं, तेव्हा जे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये जे ड्रॉबॅक्स होते, डीमेरिट्स होते, ते क्लासिफिकेशन जेव्हा ऑटोमिक नंबरच्या बेसवरती केलं गेलं त्यावेळी ते ड्रॉबॅक्स रिमूव्ह केले गेले, ऑटोमॅटिकलीच रिमूव्ह झाले. बट सगळे ड्रॉबॅक्स रिमूव्ह झाले नाहीत. तर त्यातला एक ड्रॉबॅक किंवा डीमेरिट होतं ते तसंच राहिलं. ते म्हणजे कोणतं होतं? द पोझिशन ऑफ हायड्रोजन ऑर ॲम्बिग्विटी रिगार्डिंग द पोझिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनच्या पोझिशनबद्दल जे कन्फ्युजन होतं की त्याला अल्कली मेटल्समध्ये ठेवायचं की हॅलोजन्समध्ये, कारण तो एक इलेक्ट्रॉन देऊ पण शकत होता आणि एक इलेक्ट्रॉन घेऊ पण शकत होता. एक इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तो अल्कली मेटलशी सिमिलर आला, तर एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे तो हॅलोजनशी सिमिलर आला. सो त्याला फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवायचं की 17th ग्रुपमध्ये ठेवायचं की जो हॅलोजनचा होता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, याचं कन्फ्युजन आहे तसंच राहिलं. बट बाकीचे जे 3 डीमेरिट होते ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले. लक्षात येत आहे? मग ते बघणार आहोत यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये, आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा काय बघितलं आपण की ऑटोमिक नंबरनुसार जी अरेंजमेंट होते त्यालाच काय म्हणतो आपण? मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जेव्हा आपण ऑटोमिक नंबर यूज केला तेव्हा इलेमेंटच्या प्रॉपर्टीज मोर ॲक्युरेटली स्टडी करणं इझी गेलं, अजून मोर ॲक्युरेटली स्टडी झाल्या. यालाच काय म्हणतो आपण? लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. आता इथे प्रॉपर्टीज किंवा इलेमेंट जे आहेत ते क्लासिफाय केलेत ऑटोमिक नंबरच्या बेसवर. जेव्हा हे ऑटोमिक मासवरून ऑटोमिक नंबरवर शिफ्ट झालं तेव्हा मेंडेलिव्हचे जे डीमेरिट्स होते ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले. फक्त एकच डीमेरिट आहे तसं राहिलं, ते म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजनचं, म्हणजे ॲम्बिग्विटी रिगार्डिंग पोझिशन ऑफ हायड्रोजन. आता लास्ट पॉईंट या याच्यात दिलेला आहे, तो बेस्ड आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती. तो बघूया. म्हणजे हा पॉईंट जो आहे तो आपला संपतोय की जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 21 वरती मॉडर्न पिरियडिक टेबल या हेडिंगने आहे. आता लास्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असतं? समजा सोडियम घेतलं तर काय असतं? 2 8 1. मग 2 + 8 10 + 1 11. 11 हा काय आहे रे? ऑटोमिक नंबर. आणि हे काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबरमध्ये काहीतरी रिलेशन आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं की एखादा ॲटमचा न्यूक्लियस आहे तर त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स कसे रिव्हॉल्व होत असतात. सोडियम जर घेतला तर त्याला किती शेल्स किंवा ऑर्बिट्स येणार आहेत? 3. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंडमध्ये 8 आणि थर्डमध्ये 1 इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होणार आहे. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे असे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता 11 हा ऑटोमिक नंबर आहे. ऑटोमिक नंबरवरूनच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ठरतं. आता मॉडर्न पिरियडिक टेबल कशावरती बेस्ड आहे? ऑटोमिक नंबर. ऑटोमिक नंबरवरती काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग या टेबलचं जर बारकाईनं स्टडी केला तर मॉडर्न पिरियडिक टेबल हे जरी ऑटोमिक नंबरवरती बेस्ड असलं तर ऑटोमिक नंबरवरती अजून काय बेस्ड आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे इनडिरेक्टली हे मॉडर्न पिरियडिक टेबल हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरतीच बेस्ड आहे आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरतीच त्याच्या प्रॉपर्टीज चांगल्या पद्धतीने स्टडी करता येऊ शकतात. कारण आज जे आपण रिॲक्शन बघतो, जे बॉन्ड्स बघतो, जे कंपाऊंड फॉर्मेशन बघतो, त्याचा बेसिक जो केमिस्ट्रीचा स्टडी आहे तो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती आहे. सो इथे पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच डिसाइडिंग फॅक्टर आहे. जरी असं म्हटलेलं असलं की मॉडर्न पिरियडिक टेबल ऑटोमिक नंबरवरती बेस्ड आहे तरी त्याच्यापेक्षा मोर ॲक्युरेट हे करेक्ट ठरेल की मॉडर्न पिरियडिक टेबल हे ऑटोमिक नंबरवरती म्हणजेच कशावरती बेस्ड आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि जेव्हा हे टेबल आपण डिटेल थोरोली स्टडी करतो तेव्हा लक्षात येतं की इथे डिसाइडिंग फॅक्टर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे.
सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑटोमिक नंबर याच्यातलं जे रिलेशन होतं, याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये क्लिअरली दिसतं. सो ऑटोमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, हे या मॉडर्न पिरियडिक टेबलच्या स्टडीवरून प्रूव्ह होऊन जातं. लक्षात आला हा पॉईंट? हा पॉईंट आहे पेज नंबर 21 वरती. परत एकदा बघा, शॉर्टमध्ये रिवाईज करतो. मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे काय? जेव्हा इलेमेंट्स आपण इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑटोमिक नंबरमध्ये अरेंज करत जातो तेव्हा ती जी अरेंजमेंट टॅब्युलर फॉर्ममध्ये येते तिलाच आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑटोमिक नंबर यूज केल्यामुळं इलेमेंटच्या स्टडी अजून ॲक्युरेटली स्टडी केल्या गेल्या, मोर ॲक्युरेटली प्रिडिक्ट केल्या गेल्या प्रॉपर्टीज. यालाच आपण लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल पण म्हणतो. जेव्हा आपण ऑटोमिक मासचं ऑटोमिक नंबर केलं तेव्हाच मेंडेलियस पिरियडिक लॉमध्ये, मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये जे डीमेरिट्स होते ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले. जे डीमेरिट्स होते ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले. फक्त एक डीमेरिट कंटिन्यूड राहिलं, ते म्हणजे पोझिशन ऑफ हायड्रोजन. ते कोणतं होतं? पोझिशन ऑफ हायड्रोजनचं. ते इथे पण रिमूव्ह झालेलं नाही. तुमच्याकडे चान्स आहे बघा, तुम्ही रिमूव्ह करू शकता, त्याचे पोझिशन फिक्स करून टाका विथ प्रॉपर एक्सप्लेनेशन. नाहीतर तुम्ही म्हणाला आम्ही इथं ठेवतो, चला का आम्हाला नाही माहिती, असं नसतंय. त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन जेव्हा द्याल तेव्हा तुमचं नाव पण टेक्स्टबुकमध्ये येईल. सो भरपूर अभ्यास करा. बघा आता लास्टचं काय होतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑटोमिक नंबर हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, हे पण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये प्रूव्ह झालं. सो हा पॉईंट व्यवस्थित रीड करा, तुम्हाला या कॉन्सेप्ट कळतील. मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात. आता बघा, इथं यूज युअर ब्रेन पॉवर दिलेला आहे पेज नंबर 21 वरती. आता या यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे तो बघा काय दिलेला आहे. हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट अँड निकेल इन मेंडेलियस पिरियडिक टेबल रिझॉल्व्ड इन मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये फर्स्ट डीमेरिट जे होतं की काय होतं, देअर इज अ ॲम्बिग्विटी रिगार्डिंग द सिक्वेन्स. कारण काही याचे होल ऑटोमिक मासेस म्हणजे याचं पण 58 होतं. बट मेंडेलिव्हनं केप्ट करताना लक्ष द्या, कोबाल्ट आधी ठेवलेलं आहे आणि निकेल नंतर. जर तुम्ही बघितलं तर मेंडेलियस पिरियडिक टेबल इज बेस्ड ऑन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऑटोमिक मासेस. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑटोमिक मास म्हणजे काय? पहिल्याच ऑटोमिक मासपेक्षा नंतर येणाऱ्याचं ऑटोमिक मास काय पाहिजे? जास्त पाहिजे. आपण इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे जनरली काय म्हणतो बघा, 1 2 3 4 हे इन्क्रीजिंग ऑर्डर झालं. जर मी हेच असं लिहिलं 1 2 4 3 तर ही इन्क्रीजिंग ऑर्डर आहे का रे? नाहीये, कारण 4 आधी आलंय आणि 3 नंतर आलंय. ऍक्च्युली 3 आधी आणि 4 नंतर यायला पाहिजे होतं. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय? चढता क्रम पाहिजे, छोटं त्याच्यानंतर मोठं, त्याच्यानंतर मोठं, त्याच्यानंतर मोठं. मग इथे जर बघितलं तर कोबाल्ट 58.93 म्हणजे 58.93 आहे, तर निकेल 58.71 आहे. मग ऍक्च्युली तसं सिक्वेन्सनुसार निकेल आधी यायला पाहिजे होता आणि कोबाल्ट नंतर यायला पाहिजे होता. बट मेंडेलिव्हने कोबाल्ट आधी ठेवला आणि निकेल नंतर घेतला. मग याच्यावरून काय कळतंय की इथं ॲम्बिग्युटी रिगार्डिंग सिक्वेन्स क्रिएट झाली. बट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय झालं की कोबाल्टचा ऑटोमिक नंबर किती आला? 27. निकेलचा किती आला? 28. मग आधी कोण आलं सांगा? कोबाल्ट. नंतर कोण आलं? निकेल. जरी कोबाल्टचा ऑटोमिक नंबर ऑटोमिक मास जास्त आहे, निकेलचं कमी आहे, तरी ऑटोमिक नंबरनुसार कोबाल्ट आधी आला, निकेल नंतर आला. म्हणजे हे सिक्वेन्सशी रिगार्डिंग जे कन्फ्युजन होतं मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये की जे ऑटोमिक मासमुळे या क्रिएट झालेलं, मेंडेलिव्हने कोबाल्ट आधी ठेवला, निकेल नंतर ठेवला. बट दिसताना काय दिसतंय? कोबाल्टचं ऑटोमिक मास जास्त आहे, निकेलचं कमी आहे. म्हणजे निकेल आधी पाहिजे होता, कोबाल्ट नंतर पाहिजे होता. बट टेबलमध्ये तसं दिसून आलं नाही मेंडेलिव्हच्या. बट हा जो प्रॉब्लेम होता की कोबाल्ट आधी का घेतला आणि निकेल नंतर का घेतला, हा कोणी सॉल्व्ह केला? मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजेच ऑटोमिक नंबर. ऑटोमिक नंबर बघितला तर कोबाल्टचा कोण आहे? 27. निकेलचा किती आहे? 28.
मला सांगा आधी कोण येणार? करेक्ट, कोबाल्ट येणार. नंतर कोण येणार? निकेल. ऑटोमिक मासेस नुसार निकेल आधी कोबाल्ट नंतर यायला पाहिजे होता. कळतं हे? म्हणजे हे जे कन्फ्युजन होतं सिक्वेन्सचं मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये, ते मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑटोमिक मासच्या जागी ऑटोमिक नंबर घेतल्यामुळं हे ऑटोमॅटिकली सॉल्व्ह झालं. म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल की आपण आत्ताच्या मगाच्या पॉईंटमध्ये मॉडर्न पिरियडिक टेबलच्या बघितलं होतं की ऑटोमिक मासच्या ऐवजी ऑटोमिक नंबर यूज केल्यामुळं मेंडेलिव्हचे जे डीमेरिट्स होते ते ऑटोमॅटिकली रिझॉल्व्ह झाले, सॉल्व्ह झाले, ते निघून गेले. मग इथं हे फर्स्ट डीमेरिट निघून गेलं. लक्षात आलं? फर्स्ट डीमेरिट काय होतं की कोबाल्ट आणि निकेलच्या ह्याच्यात कन्फ्युजन होतं की कोणाला आधी द्यायचं. आणि हे कन्फ्युजन जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं तेव्हा हे कन्फ्युजन दूर झालं. कोबाल्टला आधी प्लेस केलं गेलं, निकेलला नंतर. लक्षात आला पहिला क्वेश्चन? ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. सेकंड क्वेश्चन, हाऊ डीड द पोझिशन ऑफ क्लोरीन 1735 and chlorine 1737 get fixed in the modern periodic table. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये या दोघांची पोझिशन. आता या दोघांकडे बघितलं तर हे कोण आहेत रे? आयसोटोप्स आहेत. कोण आहेत? आयसोटोप्स. आता मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये या ऑटोमिक मास यांचे काय आहेत रे? डिफरंट. सो यांच्या पोझिशन्स काय यायला पाहिजेत? डिफरंट. प्रॉपर्टीज दोघांच्या काय आहेत? सेम. कारण प्रॉपर्टीज या ऑटोमिक नंबर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती बेस्ड असतात. लक्षात येतंय? सो प्रॉपर्टीज सेम आहेत, सो सेम पोझिशन. ऑटोमिक मासेस डिफरंट आहेत, सो डिफरंट पोझिशन. मग हे जे कन्फ्युजन होतं की ज्याच्यामुळे आयसोटोप्स मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये ठेवता येत नव्हते. लक्षात येत आहे का तुम्हाला? ऑटोमिक मास डिफरंट तर केमिकल प्रॉपर्टीज काय होत्या? सेम. सो केमिकल प्रॉपर्टीज नुसार सेम पोझिशन, तर ऑटोमिक मासेस नुसार वेगवेगळी पोझिशन द्यायला लागत होती. बट आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये काय झालं? ऑटोमिक नंबर घेतले गेले. तुम्हाला सांगा ऑटोमिक नंबर दोघांचे काय आहेत? सेम. प्रॉपर्टीज पण काय आहेत? सेम. जर ऑटोमिक नंबर सेम आहेत, प्रॉपर्टीज पण सेम आहेत, तर त्यांची पोझिशन पण काय येणार? सेम. सो इथे कन्फ्युजन होण्याचा काही इश्यूच नव्हता. जेव्हा आपण ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरला रिप्लेस केलं तेव्हा आयसोटोपशी रिलेटेड जे कन्फ्युजन होतं ते ऑटोमॅटिकली काय झालं? सॉल्व्ह झालं. लक्षात येत आहे का? परत एकदा लक्ष द्या. मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये ऑटोमिक मास होतं, दोघांचं ऑटोमिक मास डिफरंट आहे, सो डिफरंट पोझिशन. प्रॉपर्टीज सेम आहेत, सो सेम पोझिशन. सो तिथे कन्फ्युजन झालं की ऑटोमिक मासनुसार त्यांना वेगळं ठेवायचं की प्रॉपर्टीजनुसार एकत्र ठेवायचं. बट मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये ऑटोमिक नंबर यूज झाला. ऑटोमिक नंबर सेम आहेत, सो सेम पोझिशन. प्रॉपर्टीज पण सेम आहेत, सो पोझिशन सेम. म्हणजे याच्यात काहीही कन्फ्युजन नव्हतं. सो बघा इथं आयसोटोपशी रिगार्डिंग जे कन्फ्युजन होतं मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये की जे ऑटोमिक मासमुळे होतं, जेव्हा या ऑटोमिक मासच्या जागी ऑटोमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी यूज केली गेली तेव्हा ऑटोमॅटिकली आयसोटोपशी रिलेटेड कन्फ्युजन होतं ते निघून गेलं. लक्षात येतंय का? इथं सेकंड डीमेरिट आहे ते कव्हर झालेलं आहे. बघा मेंडेलियसमध्ये जे डीमेरिट्स होते ते डीमेरिट्स ऑटोमॅटिकली मॉडर्न पिरियडिक टेबलचे मेरिट्स बनत गेले. कधी? जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. लक्षात येतंय तुमच्या? बघा फर्स्टमध्ये पण बघा सिक्वेन्सच्या रिगार्डिंग जे कन्फ्युजन होतं ते दूर झालं. कधी? जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. इथं बघा आयसोटोपशी रिगार्डिंग जे कन्फ्युजन होतं ते पण दूर झालं. कधी? जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. बघा आता थर्ड जे आहे ते बघूया. यूज युअर ब्रेन पॉवर. Can there be an element with atomic mass 53 or 54 between the two elements? Between the two elements. बघा दोन एलिमेंट्सच्या मध्ये क्रोमियम 24 52 आणि मॅंगनीज 25 55. त्यांनी काय विचारलंय की
या दोघांच्या मध्ये इलेमेंट्स असू शकतात का की ज्यांचं ऑटोमिक मास 53 किंवा 54 असेल. आता मेंडेलिव्स पिरियडिक टेबल मध्ये ऑटोमिक मास वरती बेस्ड होतं. ऑटोमिक मास हे युनिफॉर्म नव्हतं. युनिफॉर्म म्हणजे काय, सिक्वेन्स नाही येतं त्याला युनिफॉर्म म्हणतो आपण. 1 2 3 4 5 ऑटोमिक नंबर जे आहे ते युनिफॉर्म आहेत. तर ऑटोमिक मास आहे ते युनिफॉर्म नाहीये, ते असं आहे 1 4 8 12 16 अँड सो ऑन. म्हणजे याच्यामध्ये एखादा नंबर असेल पण नसेल पण हे आपण सांगू शकत नाही. म्हणजे ऑटोमिक मास नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे या 52 आणि 55च्या मध्ये 53 54 असेल पण नसेल पण, दोन्ही पण नसतील. फक्त 53च असेल किंवा फक्त 54च असेल किंवा दोन्ही पण असतील हे आपण प्रेडिक्ट करू शकत नव्हतो. बट ऑटोमिक नंबर बघितला तर तो सिक्वेन्शियल आहे. इलेक्ट्रॉनचा नंबर जो वाढत जातोय तो एक एकनेच वाढणार आहे, होल नंबरने वाढणार आहे. लक्षात येते, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनचे नंबर एक एकनेच वाढणार आहेत, एक एकनेच कमी होणार आहेत, ते फ्रॅक्शन नसणार आहे. सो ऑटोमिक नंबर युनिफॉर्म आलं. सो लक्ष द्या, हे 4 आणि 8च्या मध्ये किती आहेत हे सांगू शकत नाही. बट आपण 3 आणि 5च्या मध्ये एकच आहे 4 हे कॉन्फिडेंटली सांगू शकतो. म्हणजे ऑटोमिक नंबरवरून. मग इथं ऑटोमिक मास वरून आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. बट खाली बघा ऑटोमिक नंबर दिलेत. 24 नंतर काय येणार आहे 25. सो 24 आणि 25च्या मध्ये कोणच नसणार आहे. लक्षात येतंय. जर असं दिलं तुम्हाला x 28 56 y 30 62 तर या 56 आणि 62च्या मध्ये किती आहेत हे आपण सांगू शकत नाही. बट इथं कॉन्फिडेंटली ऑटोमिक नंबरवरनं सांगू शकतो की 28 आणि 30च्या मध्ये 29 म्हणजे या दोघांच्या मध्ये फक्त एक आणि एकच इलेमेंट असणार आहे. सो दोन इलेमेंट्सच्या मध्ये किती इलेमेंट्स असतात हे ऑटोमिक मास नुसार सांगू शकत नव्हतो, प्रेडिक्ट करू शकत नव्हतो. हे मेंडेलिव्हचं डीमेरिट होतं. तेच इथं ऑटोमिक नंबर युनिफॉर्म असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये किती इलेमेंट्स आहेत हे ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतो. सो इथं जे मेंडेलिव्हचं डीमेरिट होतं की दोन हेवी इलेमेंट्सच्या मधले इलेमेंट्स किती आहेत त्या ऑटोमिक मासनुसार प्रेडिक्ट करू शकत नव्हतो, ते ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरला रिप्लेस केल्यामुळं ऑटोमॅटिकली निघून गेलं. लक्षात येतंय. इथं आपण मेंडेलिव्हचे तिन्ही डीमेरिट्स बघितले यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये की जे ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरनं रिप्लेस केल्या गेल्यामुळं ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले. मग आता लास्ट क्वेश्चन बघूया यूज युअर ब्रेन पॉवरचा. काय बघा, व्हॉट डू यू थिंक should hydrogen be placed in group 17 of halogens or group 1 of alkali metals in modern periodic table. म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल आपण मगाशीच पॉइंटमध्ये बघितलेलं होतं की मेंडेलिव्हचे जे डीमेरिट्स होते ते इथं रिमूव्ह झाले. कधी, जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. बट एक डीमेरिट होतं ते अजून तसंच राहिलेलं. ते कोणतं होतं? ambiguity regarding the sequence of hydrogen or position of sequence नाही position of hydrogen. मग हायड्रोजनचं काय होतं बघा, हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. सो तो कसा देतो? अल्कली मेटल्स. हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट पण करू शकतो, म्हणून तो कशात ठेवला जाऊ शकतो? हॅलोजन्स. आता त्यांनी क्वेश्चन विचारलंय अकॉर्डिंग टू यू, म्हणजे आपण आन्सर द्यायचा आहे की आपल्या मते आपण हा अल्कली मेटल्स मध्ये ठेवला पाहिजे का हॅलोजन्स मध्ये ठेवला पाहिजे. आता नीट लक्ष द्या. हायड्रोजनने एक इलेक्ट्रॉन डोनेट केला तर तो काय होईल? H+. आणि एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला तर तो काय होईल? H-. जेव्हा एक्सपेरिमेंटली स्टडी झाला तेव्हा H+ हा काय आहे? मोर स्टेबल आहे. तर H- हा काय आहे? लेस स्टेबल आहे. म्हणजे जास्त चान्सेस काय आहेत की तो इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे. खूप रेअर चान्सेस आहेत की तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे. सो जसं
इलेक्शन्समध्ये वगैरे होतो मेजॉरिटी विन्स. तो आपण क्लासचा लीडर ठरवताना पण मेजॉरिटी विन्स. सगळ्यांना तो ॲक्सेप्ट नसतो, बट मेजॉरिटी जणांना ॲक्सेप्ट असतो, म्हणून त्याला तसं ठेवतो. मग इथं मेजॉरिटी जी जाते ती डोनेटकडे जाते, म्हणजेच एच प्लसकडे जाते. म्हणून हे बेटर राहील की त्याला कुठे ठेवायचं, अल्कली मेटल्समध्ये, म्हणजेच कुठे ग्रुप 1 मध्ये, रॅदर दॅन ग्रुप 17 की जो हॅलोजनचा आहे. सगळ्यांना लक्षात आलंय का? परत एकदा एक्सप्लेन करतो हा क्वेश्चन, लक्ष द्या. आपल्याला त्यांनी विचारलेलं की हायड्रोजनला तुम्ही म्हणजे आपण स्टुडंट्स कुठे प्लेस करणार, की अल्कली मेटल ग्रुप 1 मध्ये की हॅलोजन ग्रुप 17. आता लक्ष द्या, ग्रुप 1 म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन डोनेट म्हणजे H प्लस. ग्रुप 17 हॅलोजन्स म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट H मायनस. जेव्हा फाउंड झालं, एक्सपेरिमेंट केले, केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी झाला, तेव्हा H प्लस हे मोर स्टेबल आहे. H प्लस तयार करण्याचे चान्सेस काय आहेत, जास्त. H मायनसचे चान्सेस काय आहेत, कमी. सो मेजॉरिटी विन्सनुसार आपण याला 17 ग्रुप्सपेक्षा ग्रुप 1 मध्ये ठेवणं बेटर राहील. तर हे होतं डीमेरिट्सशी रिलेटेड, की जे कव्हर झाले जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. सो मेंडेलिव्हचे जे डीमेरिट्स होते ते ऑटोमॅटिकली कव्हर झाले जेव्हा ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. म्हणजे इथं प्रूव्ह झालं की ऑटोमिक मास ही फंडामेंटल प्रॉपर्टी नसून ऑटोमिक नंबर ही फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. आणि ऑटोमिक नंबर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हाच बेस आहे इलेमेंटला क्लासिफाय करण्यासाठी. सो मॉडर्न पिरियडिक टेबल हे ऑटोमिक नंबर म्हणजेच कशावरती बेस्ड आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात येतंय? सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑटोमिक नंबर हे पिलर्स आहेत मॉडर्न पिरियडिक टेबलचे. सो ज्याला ऑटोमिक नंबर आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन समजलं त्याला हे मॉडर्न पिरियडिक टेबल कम्प्लिटली समजलं. लक्षात येतं हे? इथं आपण यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जे 4 क्वेश्चन्स होते तिथं हेच बघितलं की ऑटोमिक मासला जेव्हा ऑटोमिक नंबरला रिप्लेस केलं गेलं तेव्हा सिक्वेन्सी रिलेटेड जो प्रॉब्लेम होता कोबाल्ट आणि निकेलचा तो दूर झाला. नंतर काय प्रॉब्लेम होता बघा, 2 हेवी इलेमेंट्सच्या मध्ये किती इलेमेंट्स असतील हे प्रेडिक्ट करू शकत नव्हतो ऑटोमिक मासवरून, बट ते ऑटोमिक मासवरून ॲक्युरेटली प्रेडिक्ट करता आलं. आयसोटोपशी रिलेटेड जे कन्फ्युजन होतं ते दूर झालं. आणि लास्टला हायड्रोजनची पोझिशन पण आपण प्रेडिक्ट करू शकलो. हे ॲक्युरेट नाही आहे, बट आपण ॲटलिस्ट त्याला फर्स्ट ग्रुपमध्ये टेम्पररी तरी ठेवलेला आहे की तो H प्लस जास्त करतो H मायनसपेक्षा. सो मेजॉरिटी विन्स याच्यावरून हे फर्स्ट ग्रुपमध्ये ठेवलं गेलेलं आहे. सो याच्यानंतर तुमच्या स्क्रीनवरती यूज युअर ब्रेन पॉवरचा क्वेश्चन आणि त्यांचे ॲन्सर्स दिसतील. ते व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन केलं यूज युअर ब्रेन पॉवरचं. मग आपण आजच्या या लेक्चरचा लास्ट पॉईंट बघणार आहोत की जे आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्यावरती बरेचदा स्कूलचे जे पहिले युनिट टेस्ट असतात त्याच्यात क्वेश्चन विचारला जातो, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. बोर्डला याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन नाही आलेला, बट इनडायरेक्ट क्वेश्चन जे स्ट्रक्चरवरती बेस्ड असतात ते पडतात. की जो एक्झरसाइजमध्ये पण एक आहे, जेव्हा तो आपण सोडवणार आहे तेव्हा मी तुम्हाला रिमाइंड करून देईन की हा क्वेश्चन स्ट्रक्चरवरती बेस्ड आहे. स्ट्रक्चर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती बेस्ड आहे. आता बघूयात स्टार्टला की मॉडर्न पिरियडिक टेबल जे नक्की आहे तरी कसं. आता तुम्ही जर बघितलं डिटेलमध्ये तर मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये
जे हॉरिझॉन्टल रोज आहेत म्हणजे आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणतात? पिरियड्स. काय म्हणतात? पिरियड्स. तर टोटल पिरियड्स किती आहेत? 7 पिरियड्स आहेत. बघा हॉरिझॉन्टल रोज म्हणजे जे आडव्या ओळी आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात आणि टोटल पिरियड्स किती आहेत? 7. आणि यांचं नंबरिंग पण 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 1 to 7 नंबरिंग दिलेलं आहे. पहिली गोष्ट समजली अबाउट पिरियड्स. द हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आडव्या ओळी आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मधल्या त्यांना पिरियड्स म्हणतात आणि टोटल किती पिरियड्स आहेत? 7 की ज्यांचे नंबर्स 1 to 7 आहेत. तर याच्यात व्हर्टिकल जे कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात. व्हर्टिकल जे कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स. उभे जे ब्लॉक्स आहेत उभ्या ओळी कॉलम अख्खा त्यांना ग्रुप्स म्हणतात. ग्रुप्स किती आहेत? टोटल 18. यांचा नंबर पण 1 to 18 आहे. तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबल जे पेज नंबर 23 वरती दिलेलं आहे ते जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पिरियड्स इकडून हायड्रोजन पासून स्टार्ट केलं तर 1 2 3 4 5 6 7 नंबरिंग आहे. 7ला संपतंय. आणि ग्रुप्स उभे काउंट केलेत तर इकडं हायड्रोजन पासून इकडे हेलियम पर्यंत जर आलात तर 18 ग्रुप्स आहेत. बघा आहेत का? बघा त्या पेज नंबरवर. ओके म्हणजे हे स्टार्टचं लक्षात आलंय रिगार्डिंग ग्रुप्स अँड पिरियड्स. नक्की बघा किती पिरियड्स होते? 7. किती ग्रुप्स आहेत? 18. व्हर्टिकल कॉलमना काय म्हणतो? ग्रुप्स. हॉरिझॉन्टल रोजना काय म्हणतात? पिरियड्स. आता जेव्हा हे ग्रुप्स आणि पिरियड्स तयार होतात तेव्हा त्यांच्यामध्ये बॉक्सेस तयार होत आहेत. काय तयार होत आहेत? बॉक्सेस. आणि या प्रत्येक बॉक्समध्ये एक इलेमेंट आहे. प्रत्येक बॉक्समध्ये एक इलेमेंट आहे. मग समजा इलेमेंटचा सिम्बॉल मी काय घेतला? एक्स. एक्स हा त्या इलेमेंटचा काय असेल? सिम्बॉल. तर इथं झेड वरती रिप्रेझेंट केलेला आहे. हा झेड त्याचा काय येणार आहे? ऑटोमिक नंबर. म्हणजे तुम्ही मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये प्रत्येक बॉक्स बघितलं. समजा हायड्रोजन त्याचा सिम्बॉल किती? एच. ऑटोमिक नंबर 1. त्याच्या खाली कोण येईल? लिथियम 3. त्याच्या खाली फर्स्ट ग्रुपमध्ये कोण येईल? सोडियम 11. म्हणजे इथं वरती त्यांचे काय आहे? ऑटोमिक नंबर, सिम्बॉल आणि हा बॉक्स आहे. म्हणजे प्रत्येक ग्रुप आणि पिरियडमुळं इथं बॉक्सेस क्रिएट झालेले आहेत आणि प्रत्येक इलेमेंट एका स्पेशल बॉक्समध्ये टाकलेला आहे. तर हे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबलचा जो फर्स्ट पॅराग्राफ आहे त्याचं एक्सप्लेनेशन होतं की याच्यात हॉरिझॉन्टल जे रोज आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात. टोटल किती पिरियड्स आहेत? 7. व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात. किती ग्रुप्स आहेत? 18. या पिरियड्स आणि ग्रुप्सच्या कॉम्बिनेशनमुळे हे जे पिरियडिक टेबल आहे ते बॉक्सेसमध्ये डिवाइड झालेलं आहे. या प्रत्येक बॉक्समध्ये एक इलेमेंट आहे की ज्याचा हा सिम्बॉल आणि त्याच्यावरती तर त्याचा ऑटोमिक नंबर आहे. याचं एक्झाम्पल पण आपण दिलेलं आहे. आता पेज नंबर 21 वरती तुम्ही स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल मधला फर्स्ट पॅराग्राफ आता आपण बघितला. आता त्यातला जो सेकंड पॅराग्राफ आहे त्यात एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे बघा. जर तुम्ही पेज नंबर टेक्स्टबुकच्या 23 वरती बघितलं तर 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स सोडले तर टेबलच्या खाली बघा अशा 2 सिरीज दिलेल्या आहेत. दिसत आहेत का खाली? त्यांना लॅन्थानाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं म्हणतात. ओके लॅन्थानाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज असं नाव दिलेलं आहे. तुम्ही जर सगळे बॉक्स काउंट केले या 2 सिरीज पकडून तर टोटल 118 बॉक्सेस आहेत. ओके टोटल किती आहेत? 118 बॉक्सेस आहेत. आता हे सगळे बॉक्स कम्प्लिटली फिल्ड नव्हते म्हणजे सगळे इलेमेंट्स डिस्कवर झालेले नव्हते. बट आता काही जे हायर इलेमेंट्स आहेत ते लॅबोरेटरीमध्ये सिंथेसाइज झाले म्हणजे लॅबोरेटरीमध्येच तयार केले. त्यांना आपण मॅनमेड इलेमेंट्स पण म्हणतो की जे नॅचरली तयार झालेले नाही आहेत. मग जेव्हा हे इलेमेंट्स डिस्कवर झाले तेव्हा हे टोटल 118 बॉक्सेस काय झाले? कम्प्लिटली फिल झालेले आहेत.
लक्षात येते आता? बघा आपल्या इथं टोटल किती आहेत? 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स आहेत. याच्या पलीकडे पिरियडिक टेबलच्या खाली 2 सिरीज आहेत, लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज, की ज्याच्यात 14 एलिमेंट्स आहेत प्रत्येकी तुम्ही बॉक्स. मग सगळे बॉक्सेस काउंट केले की या 7 पिरियड आणि 18 ग्रुप्समुळे जे बॉक्सेस तिथं तयार झालेले आहेत आणि यांचे पण बॉक्सेस जर काउंट केले तर प्रत्येक बॉक्स टोटल ज्यावेळी येईल त्यावेळी ती किती येते? 180. हे सगळे एलिमेंट्स डिस्कवर झालेले नव्हते, बट आता सगळे डिस्कवर झालेले आहेत. सो हे 118 बॉक्सेस कम्प्लिटली फिल झालेत आणि हा मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो कम्प्लीट झालेला आहे. याच्यातला एकही बॉक्स आता एम्प्टी नाही आहे. हेच एक्सप्लेनेशन सेकंड पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे. बघा आता लास्ट पॅराग्राफ जो आहे स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबलचा, त्याच्यात पिरियडिक टेबलची जी आउटलाईन आहे ती दिलेली आहे. काय बघा, पिरियडिक टेबल हे ब्लॉक्स मध्ये डिवाइड केले गेलेलं आहे. किती ब्लॉक्स आहेत टोटल? 4. हे तुम्ही लक्षात ठेवलं की काही कन्फ्युजन होणार नाहीये. बघा एस ब्लॉक जो आहे तो ग्रुप 1 आणि 2 शी रिलेटेड आहे. म्हणजे तुम्ही उभ्या ज्या पहिल्या 2 लाईन्स आहेत ते एस ब्लॉक होतात. लक्षात येत आहे? हायड्रोजन आणि बेरिलियमशी रिलेटेड जे असतील ते. आता हे आपण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये अजून डिटेलमध्ये या लेक्चरच्या एंडला बघणार आहोत. आता एवढंच लक्षात ठेवा की मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हे 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड झालेलं आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, टी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉकमध्ये कुठले ग्रुप्स येतात? फर्स्ट आणि सेकंड. पी ब्लॉकमध्ये 13 to 18 ग्रुप्स येतात. पी ब्लॉकमध्ये 13 to 18 ग्रुप्स येतात. टी ब्लॉकमध्ये 3 to 12 ग्रुप्स येतात. या डी ब्लॉकला अजून एक नाव आहे, यांना ट्रान्झिशन इलेमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स पण म्हणतात. ओके. आणि खाली ज्या 2 सिरीज आहेत लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड यांना एफ ब्लॉक म्हणतात. आता जरी हे एफ ब्लॉक असले तरी तुम्ही इथं पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 3 मध्ये गेलात, इथं आहे ते ग्रुप 3 पिरियड 6 आणि पिरियड 7 ही त्यांची ॲक्च्युअल पोझिशन आहे. म्हणजे हे ग्रुप 3 मध्ये तुम्ही गेला थर्ड ग्रुपमध्ये तर इथं पिरियड 6 आणि 7 ला जर गेलं तर 6 ला इथं तुम्हाला एकदम जास्त एलिमेंट्स दिसतील. तिथं 57 ते 71 असेल आणि इथं 89 ते 103 असं एकाच जागी कोंबलेले दिसतील. हे 14 एलिमेंट्स एकाच जागी ठेवलेले आहेत कारण यांच्या प्रॉपर्टीज ऑलमोस्ट काय आहेत? सिमिलर आहेत. प्रॉपर्टीज ऑलमोस्ट काय आहेत? सिमिलर. या एफ ब्लॉकना स्पेशल नेम आहे की हे टेक्स्टबुकमध्ये नाही दिलेलं, त्यांना काय म्हणतात? इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स. आता काय असतं हे इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स? ट्रान्झिशन इलेमेंट्स यांच्या काय असतात? आउटर मोस्ट 2 शेल्स इनकम्प्लीट असतात. आउटर मोस्ट 2 शेल्स काय असतात? इनकम्प्लीट. तर इनरच्या आउटर मोस्ट 3 शेल्स इनकम्प्लीट असतात. आउटर मोस्ट 3 शेल्स इनकम्प्लीट असतात. लक्षात येतं? याच्या पलीकडं अजून नावं आहेत. ग्रुप 1 ला अल्कली मेटल्स म्हटलं जातं. तर ग्रुप 2 ला अल्कलाइन अर्थ मेटल्स. तसंच इकडं आला तर ग्रुप 17 ला हॅलोजन्स, तर ग्रुप 18 ला इनर्ट और नोबल गॅसेस म्हटलं जातं.
हे जे आहे सगळं तुम्हाला ॲट अ टाइम लक्षात ठेवायचं आहे. बघा परत एकदा मी मॉडर्न पिरियडिक टेबलची इमेज तुमच्या समोर ठेवून ते परत एकदा एक्सप्लेन करेन, बट आधी याची आउटलाईन लक्षात येणं महत्त्वाचं आहे. मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हे किती ब्लॉक्समध्ये डिवाइड झालेलं आहे? 4. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉक कुठे आहे बघा? ग्रुप 1 and 2, की ज्यातल्या फर्स्ट ग्रुपला स्पेशल नेम काय आहे? अल्कली मेटल. तर सेकंड ग्रुपला काय म्हणतात? अल्कलाइन अर्थ मेटल्स. नेक्स्ट पी ब्लॉक कुठे आहे बघा? 13 to 18. यातल्या 17th ग्रुपला हॅलोजन्स म्हणतात, तर 18th ग्रुपला इनर्ट आणि नोबल गॅसेस म्हणतात. याच्या सगळ्या आउटरमोस्ट शेल्स कंप्लीट असतात. नेक्स्ट डी ब्लॉक म्हणजे ग्रुप 3 to 12. यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात, कारण यांच्या आउटरमोस्ट 2 शेल्स काय असतात? इनकम्प्लीट असतात. तर ग्रुप 3 मध्ये पिरियड 6 आणि पिरियड 7ला एकाच जागी 14 एलिमेंट्स ठेवलेले आहेत, की जे डिटेलमध्ये पिरियडिक टेबलच्या खाली दिलेले आहेत. जरी हे खाली दिलेले असले तरी यांची पोझिशन खाली नाही आहे, यांची पोझिशन इथं ग्रुप 3 पिरियड 6 आणि पिरियड 7ला आहे. लॅन्थनाइट सिरीज आहे ती ग्रुप 3 पिरियड 6ला आहे, तर ॲक्टिनाइट सिरीज ती ग्रुप 3 पिरियड 7ला आहे. तुम्ही तिथं बघू शकता, इथं 57 ते 71 आणि 89 to 103, 57 to 58 to 71 असं काहीतरी असेल. आणि इथं 89 to 103 एवढे सगळे इलेमेंट्स एकाच ठिकाणी ठेवलेले आहेत, लॅन्थानम आणि ॲक्टिनियम या इलेमेंट्स बरोबर. हे सगळे एकत्र ठेवण्याचं रिझन काय आहे? दे रिसेंबल व्हेरी क्लोज प्रॉपर्टीज, म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज एकमेकांशी खूप क्लोज आहे. मग हे खाली जे आहे ब्लॉक, एफ ब्लॉक, तो इथं आहे. त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स पण म्हणतात, बट त्यांची पोझिशन लक्षात विसरू नका. ग्रुप 3 पिरियड 6, ग्रुप 3 पिरियड 7. लक्षात येत आहे? जरी एक खाली दिलेले असले तरी ते इथेच आहेत, बट इथे एका जागी 14 ठेवलेले आहेत. सो ते सेपरेट दिसण्यासाठी खाली एक्सप्लोर केलेले आहेत. लक्षात येत आहे? यांच्या आउटरमोस्ट शेल्स इनकम्प्लीट असतात 3. हे निम्मच एक्सप्लेनेशन झालेलं आहे, की जो लास्ट पॅरेग्राफ होता. याच्यानंतर मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्सशी रिलेटेड एक सेंटेन्स मला सांगायचं आहे, बट त्याच्या आधी हे व्यवस्थित बघा परत एकदा, आणि व्यवस्थित सगळं जे आहे डिटेलमध्ये नोट डाऊन करून ठेवा तुमच्या ओन वर्ड्समध्ये, तरच हे लक्षात राहील. हे कॉन्सेप्च्युअल आहे, हे तुम्ही रीड करून नाही समजणार आहे. तुम्ही स्वतःच्या ओन कॉन्सेप्ट चार्ट बनवायचा, तर ते तुम्हाला बेटर समजेल. आणि परत रिवाईज करताना पण हा चार्ट बघितला तर लगेच लक्षात येईल, रीडिंग करून ते लक्षात येणार नाही आहे. सो कॉन्सेप्ट चार्ट बनवायला शिका या लेसनसाठी. तरी इथून पुढे भले ते मॉडर्न पिरियडिक टेबल असू देत किंवा पिरियडिक ट्रेंड्स असू देत, जे आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणार आहोत, त्यासाठी कॉन्सेप्ट चार्ट असेल तुमच्याकडे तर लगेच कळेल. आता बघा ब्लॉक्स 4 आहेत: एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक. एस ब्लॉक ग्रुप 1 and 2, one group alkali metals, second group alkaline earth metals. P block 13 to 18, 17 halogens, 18 inert gases. D block transition elements, outermost 2 shells incomplete, groups 3 to 12. F block below the periodic table, but its actual position is group 3 period 6 period 7. Group 3 period 6 first series lanthanide actinide series, lanthanide series, and group 3 period 7 actinide series second series. हे जे एफ ब्लॉक आहे त्यांना इनर ट्रान्झिशन पण म्हणतात, ज्यांच्या आउटरमोस्ट 3 शेल्स इनकम्प्लीट असतात. पण यांची पोझिशन इथे आहे ग्रुप 3 पिरियड 6 आणि पिरियड 7. ओके, हे व्यवस्थित लक्षात आलंय. आपण यातला जो लास्ट पॉइंट आहे तो बघूया. आता लास्ट पॉइंट बघा काय सांगतोय. हा कुठला ब्लॉक आहे सांगा? एस. हा कोणता आहे? डी. खाली आहे तो कोणता ब्लॉक आहे? एफ. आणि इकडे आहे तो कोणता ब्लॉक आहे? पी ब्लॉक. आता पी ब्लॉक मधून इथून एक अशी झिगझॅग लाईन जाते. ओके, पी ब्लॉक मधून एक झिगझॅग लाईन जाते. मग या झिगझॅग लाईनच्या जवळ जे आहेत ते कोण आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. ओके, या लाईनच्या लेफ्टला मेटल्स आहेत
आणि राईटला आहेत ते कोण आहेत? राईटला जे आहेत ते आहेत नॉन मेटल्स. हे लास्टच्या 2-3 लाईन्स मध्ये दिलेलं आहे की पी ब्लॉक मधून एक झिगझॅग लाईन जाते. या लाईनच्या अराउंड जे इलेमेंट्स आहेत म्हणजे याच्या वर खाली लाईनच्या ते कोण आहेत? मेटॅलॉइड्स आहेत. लेफ्टला आहेत ते कोण आहेत? मेटल्स आहेत. राईटला आहेत ते कोण आहेत? नॉन मेटल्स. मग तुम्ही खाली, हे खाली नाही आहेत, हे कुठे आहेत रे? ग्रुप 3 मध्येच आहेत. पिरियड 6 आणि पिरियड 7 या 2 सिरीज. ही पहिली कुठली आहे? ग्रुप 3 पिरियड 6 आणि पिरियड 7 आहे. सो हे या लाईनच्या कुठे आले? लेफ्टलाच आले. मग तुमच्या लक्षात येईल की मेटल्सची संख्या जास्त आहे. एस ब्लॉक मध्ये सगळे मेटल्सच आहेत. एफ ब्लॉक मेटल्स, पी ब्लॉक मेटल्स. तर पी ब्लॉक एकमेव असा ब्लॉक आहे की ज्यात मेटल्स आहेत, मेटॅलॉइड्स आहेत आणि नॉन मेटल्स आहेत. सो हे लक्षात ठेवा की SDF मध्ये फक्त मेटल्स आहेत, त्यात मेटॅलॉइड्स किंवा नॉन मेटल्स येत नाही. पी ब्लॉक हा एकमेव असा ब्लॉक आहे की ज्याच्यात मेटल्स पण येतात, मेटॅलॉइड्स पण येतात आणि नॉन मेटल्स पण येतात. इथं मग आपला जो लास्ट पार्ट होता तो संपतोय. मग मी पिरियडिक टेबल समोर ठेवून हे सगळं व्यवस्थित एक्सप्लेन करतो परत एकदा. आता बघा सगळ्यांच्या समोर मॉडर्न पिरियडिक टेबल आहे. आता याचं स्ट्रक्चर आपण परत एकदा डिटेलमध्ये रिवाईज करणार आहोत. बघा जे हॉरिझॉन्टल रोज आहेत हे आडवे 1 2 3, इथं 4 5 6 7, किती आहेत टोटल? हे 7. हे खालचं तोपर्यंत निग्लेक्ट करा, हे आपण नंतर बघू. पण इथे जर बघितलं तर 1 2 3 4 5 6 7 रोज आहेत आडवे. या 7 हॉरिझॉन्टल रोजना काय म्हणतात? पिरियड्स म्हणतात. काय म्हणतात? पिरियड्स. सो टोटल 7 पिरियड्स आहेत 1 to 7. आता हे जे व्हर्टिकल बघितले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 12 13 14 15 16 17 18, हे 1 to 18 जे वरती नंबरिंग पण केलेले आहेत व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात. सो टोटल किती ग्रुप्स आहेत बघा? 18 ग्रुप्स आहेत. टोटल किती ग्रुप्स आहेत? 18. जेव्हा हे पिरियड्स आणि ग्रुप्स एकत्र येतात इथं बॉक्स बनत आहेत बघा. इथं पहिल्या बॉक्समध्ये हायड्रोजन आहे, इथं लिथियम आहे, इथं Na आहे, K, Rb, CS असे प्रत्येक बॉक्स आहेत. हे टोटल बॉक्स तुम्ही काउंट केले हे खालचे धरून पण तर टोटल 118 बॉक्स आहेत. प्रत्येक बॉक्समध्ये बघितलं तर हायड्रोजनच्या वरती 1, लिथियमच्या वरती 3, हे 1 3 4 हे जे नंबर्स दिसत आहेत हे त्यांचे ऑटोमिक नंबर्स आहेत. आणि खाली जे दिलेले नंबर्स आहेत इथं ते त्यांचे ऑटोमिक मासेस आहेत. हे लक्षात ठेवा. इथपर्यंत समजलंय? सो टोटल हे 118 इलेमेंट्स आहेत बॉक्समध्ये प्रत्येकी ठेवलेले आहेत. इथं खाली पण बॉक्स आहेत. आता हा जो पिरियडिक टेबल आहे तो टोटल 4 ब्लॉक्समध्ये डिवाइड झालेला आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एस ब्लॉकमध्ये बघा हा फर्स्ट अखंड आणि हा सेकंड ग्रुप येतो. डी ब्लॉकमध्ये हा 3 4 5 6 7 8 9 10 to 12 म्हणजे 3 to 12 हे जे येलो कलरने दिसत आहेत ते सगळे डी ब्लॉकमध्ये येतात. पी ब्लॉकमध्ये बघितलं तर इथं 13 14 15 16 17 18 म्हणजे 13 to 18 हे कशात येतात? पी ब्लॉकमध्ये येतात. आणि खाली जो दिलेला आहे 2 सिरीज, लॅन्थनाइड सिरीज आणि ॲक्टिनाइड सिरीज, ॲक्च्युली तुम्ही बघितलं तर हे 57 आणि हे 89 पासून स्टार्ट होतं आहे. 57 आणि 89 यांची पोझिशन बघा. ग्रुप 3 पिरियड 6 57 to 71 हे एकाच जागी आहे तिथं. आणि 89 to 103 ॲक्टिनियम टू लॉरेन्सियम हे पण इथं एकाच जागी आहेत. ग्रुप 3 पिरियड 6 पिरियड 7, पिरियड 6ची ही अख्खी सिरीज येणार आहे, पिरियड 7ची ही अख्खी सिरीज. सो यांचं पोझिशन विसरू नका, इथं आहेत. बट इथं एकदम एवढे सगळे बसलेत एकाच जागी. सो ते डिटेलमध्ये समजण्यासाठी खाली इथं सेपरेट दिलेले आहेत. ते खाली नाही आहेत, ॲक्च्युली इथंच आहेत. ते 57 to 71 एकाच जागी, 89 to 103 एकाच जागी. मग हे 14 इलेमेंट्स एकाच जागी एका इलेमेंट बरोबर ठेवून हे टोटल 15 होत आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 म्हणजे सीरियम टू ल्युटिडियम
हे लॅन्थॅनियम बरोबर एकाच जागी ठेवलेले आहेत. तर थोरियम टू लॉरेन्सियम हे ॲक्टिनियम बरोबर एकाच जागी, म्हणजे ते ग्रुप 3 पिरियड 6 आणि पिरियड 7 मध्ये ठेवलेले आहेत एकाच जागी. मग हे जे खाली आहेत 2 सिरीज त्यांना एफ ब्लॉक म्हणतात. आता स्पेशल नेम्स बघूयात. फर्स्ट ग्रुप आहे त्याला अल्कली मेटल्स म्हटलं जातं, म्हणजे हायड्रोजन पासून हे Fr फ्रान्सियम पर्यंत आहेत ते सगळे अल्कली मेटल्स आले. तर बेरिलियम पासून रेडियम पर्यंत हे सेकंड ग्रुप आहेत त्यांना अल्कलाइन अर्थ मेटल्स आटम असं म्हटलं जातं. ग्रुप 17 हा फ्ल्युरिन पासून TS पर्यंत दिसतोय, याला हॅलोजन्स म्हटलं जातं. ग्रुप 18 ना इनर्ट गॅसेस म्हटलं जातं. हे जे आहेत मध्ये येल्लो कलरचे डी ब्लॉक त्यांना ट्रान्झिशन मेटल्स म्हणतात, की ज्यांच्या आउटर मोस्ट 2 शेल्स इनकम्प्लीट असतात. तर ग्रुप 3 पिरियड 6 आणि 7 मध्ये जे आहेत जे खाली दिलेले आहेत ज्यांना एफ ब्लॉक म्हणतो त्यांना इनर ट्रान्झिशन इलेमेंट म्हटलं जातं, की ज्यांच्या आउटर मोस्ट 3 शेल्स इनकम्प्लीट आहेत. आता याच्या पलीकडं आपण मगाशी जे बघितलं ती झिगझॅक लाईन इथं आहे बघा, दिसते का ही डार्क कलरची. मग याच्या आसपास जे आहेत सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटीमनी, पोलोनियम, टेलरियम हे जे आहेत ते मेटॅलॉइड्स आहेत. त्यांच्या लेफ्टला इकडे एवढे सगळे दिसत आहेत इन्क्लुडिंग हे खालचे ते सगळे मेटल्स आहेत आणि राईटला आहेत ते नॉन मेटल्स आहेत. मग याच्यावरून क्लिअर होतंय की एस ब्लॉकमध्ये फक्त मेटल्स आहेत, डी ब्लॉकमध्ये पण फक्त मेटल्स आहेत. सो यांना ट्रान्झिशन इलेमेंट्स किंवा ट्रान्झिशन मेटल्स पण म्हटलं जातं. हे पण खालचे मेटल्सच आहेत. सो यांना इनर ट्रान्झिशन इलेमेंट्स और इनर ट्रान्झिशन मेटल्स म्हटलं जातं. बघ फक्त पी ब्लॉक असा एकमेव ब्लॉक आहे की ज्यात मेटल्स पण आहेत, नॉन मेटल्स पण आहेत आणि मेटॅलॉइड्स पण आहेत. सो हे एकंदरीत स्ट्रक्चर होतं की जे मी पिरियडिक टेबल समोर ठेवून तुम्हाला एक्सप्लेन केलं. ओके, आता हे पिरियडिक टेबलचं एक्सप्लेनेशन बघितल्यानंतर तुम्हाला हे अजून क्लिअर समजलं असेल. मग बघा आज आपण काय काय बघितलं. मॉडर्न पिरियडिक लॉ कसा आला ते बघितलं, की ऑटोमिक मासला ऑटोमिक नंबरने रिप्लेस केलं गेलं. मग मॉडर्न पिरियडिक टेबल कसं बनलं, मेंडेलियस पिरियडिकचे ड्रॉबॅक्स कसे रिमूव्ह झाले, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनशी कसं रिलेटेड आहे आणि त्याचं स्ट्रक्चर कसं आहे हे या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं. मग आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ग्रुप्स पिरियडशी रिलेटेड डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहे. ओके, तोपर्यंत हे सगळं व्यवस्थित परफेक्ट करा, रीड करा टेक्स्टबुकमधून. ते आय थिंक पेज नंबर तुमचा 20 आणि 21 वरती दिलेला आहे. बट हे रीड करताना मॉडर्न पिरियडिक लॉ, लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल आणि स्ट्रक्चर 23 पेजवरती जे पिरियडिक टेबल दिलेलं आहे ते पण व्यवस्थित बघून घ्या. त्याच्याशी रिलेटेड हे स्ट्रक्चर व्यवस्थित समजावून घ्या. चारी ब्लॉक्स कसे आहेत, कुठल्या ग्रुपला स्पेशल नेम्स आहेत, झिगझॅक लाईन काय आहे, मेटल्स नॉन मेटल्स काय आहेत हे व्यवस्थित रिवाईज करा. ओके, मग आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.